विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासामध्ये आपण संस्कृतीची व्याख्या आणि संस्कृतीचे प्रकार पाहिले गेले. आज आपण संस्कृतीचं वर्गीकरण, संस्कृतीचं वेगळीकरण किंवा संस्कृतीचं थोडक्यात विभाजन या संदर्भात चर्चा करणार आहोत की संस्कृती ही वेगवेगळ्या टप्प्यात कशी विभागल्या गेली आणि विभागल्या गेलेल्या संस्कृतीच्या माध्यमातून त्या त्या कालखंडामध्ये किंवा त्या त्या घटकाला कसं प्राधान्य दिलं गेलं याची चर्चा करणार. त्यामध्ये नंबर 1 सांगितले गेले उच्च संस्कृती. आता उच्च संस्कृती म्हणजे कशी काय, तर उच्च संस्कृतीचा अर्थ उच्च दर्जाच्या सांस्कृतिक निर्मितीशी संबंधित आहे. उच्च दर्जाच्या सांस्कृतिक निर्मितीशी संबंधित आहे. मानव निर्मितीचे हे उच्च दर्जाचे प्रतीकास समजले जाते. मानव निर्मितीचे हे उच्च दर्जाचे प्रतीक समजले जाते. अनेकांच्या मते इतर संस्कृतीपेक्षा प्रकारापेक्षा उच्च संस्कृती यातील कलात्मक मूल्यामुळे श्रेष्ठ किंवा उच्च समजले जाते. उदाहरणार्थ, युरोपियन देशातील मोझार्ट, बिथोवेन यांचे संगीत किंवा आपल्या भारतातलंच पाहायचं झालं गेलं तर भीमसेन जोशी, हरिप्रसाद चौरसिया बासरी वादन किंवा सनई वादन ज्याला आपण म्हणतो, रविशंकर यांचे संगीत किंवा शेक्सपियर यांचे साहित्य, हे जे साहित्य आहे, हे ज्या कला आहेत, ह्या उच्च संस्कृत काय, कारण त्याला मान्यता, त्याचा प्रेक्षक वर्ग हा उच्च दर्जित आहे आणि म्हणून त्याला उच्च संस्कृती असं म्हटलं जातं. आणि या माध्यमातून ही उच्च संस्कृती अशी म्हटली जाते आणि हे देखील मानव निर्मित हे उच्च दर्जाचे प्रतीक समजलं जातं. आज आपण पाहतो तबला वादन असेल, भारतामध्ये पाहिलं गेलं तर तबला वादन अनेक आहेत, परंतु झाकीर हुसेन यांचं तबला वादन उच्च दर्जाचं आहे आणि म्हणून त्यांची संस्कृती उच्च दर्जाची मानली जाते. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्याला या उच्च संस्कृतीच्या बाबतीत महाराष्ट्रात देखील सांगता येतील. त्यानंतर सांगितले गेले लोकसंस्कृती. लोकसंस्कृती ही सर्वसामान्य लोकांशी संबंधित असते. लक्षात घ्या, लोकसंस्कृती हा जो संस्कृतीच्या वर्गीकरणाचा दुसरा प्रकार सांगितला गेला तो सर्वसामान्य लोकांशी संबंधित असतो आणि विशेषतः प्रामुख्याने औद्योगिक पूर्व समाजातील संस्कृती म्हणून ओळखली जाते. औद्योगिक पूर्व कालखंडामधील ही संस्कृती समजली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे ही अस्सल संस्कृती आधीप्रमाणे समजली जाते. अस्सल, एक ओरिजिनल, की ज्याला लोककलेच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकमनातून ती उमललेली असते आणि त्या माध्यमातून ती गतिमान झाली गेली असते. श्रीनाथी यांच्या मते या संस्कृतीकडे कला म्हणून बघितले गेले नसले तरी त्याचे वेगळेपण मान्य करून त्याचा आदर केला जातो. जरी ती एक कला म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं नाही, परंतु तिच्याकडे एक वेगळेपणा म्हणून त्याच्याकडे लोक आदराने पाहतात. लोकसंगीत असेल पहा, लोककथा असतील, ही लोकसंस्कृतीची उदाहरणं होत आणि ही लोकसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते. त्याचं उदाहरण सांगायचं झालं गेलं तर पंजाबमधील भांगडा नृत्य असेल, महाराष्ट्रातील लावणी नृत्य असेल किंवा उत्तर प्रदेशातील नौटंकी ही याची उदाहरणं आहेत की आजही महाराष्ट्रातील लावणी या कलेकडे जरी आपण सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघितलं गेलं नसलं तर एक कला म्हणून तिचं वेगळेपण समाजाने मान्य केलेलं आहे आणि आज लावणी ही घराघरापर्यंत पोहोचली गेलेली आहे. एवढंच नव्हे तर ती आज सर्व समाज मनावर राज्य करते आहे, सर्व समाजापर्यंत जाऊन पोहोचली गेली आहे आणि म्हणून लोकसंस्कृती ही सर्वसामान्य लोकांशी संबंधित जरी असली गेली तरीही ती एक लोकसंगीत, लोककथा संस्कृतीच्या माध्यमातून लोकसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते आणि त्या माध्यमातून ती संस्कृती जतन केली जाते आणि आजही तिचा आदर केला जातो, आजही ती मान्य केली जाते किंवा अंगीकारली जाते. विद्यार्थी मित्र, नंबर 3 सांगितले गेले की जनसंस्कृती. लोकसंस्कृतीचे जिथे उदाहरण सांगितलं गेलं आहे की लोकसंस्कृती ही औद्योगिक पूर्व काळाचं वैशिष्ट्य आहे, तर जनसंस्कृती ही औद्योगिक समाजाचं वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या, लोकसंस्कृती ही औद्योगिक पूर्व कालखंडामध्ये गतिमान झाली गेली, स्थिरावल्या गेली, लोकांनी तिचा स्वीकार केला गेला.
परंतु जनसंस्कृती ही औद्योगिक कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. ही जनसंस्कृती प्रसारमाध्यमांच्या आधारे उदयास येते. जनसंस्कृती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे उदयास येते. उदाहरणार्थ लोकप्रिय सिनेमा, दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय मालिका, पॉप संगीत, हे जे घटक आहेत, हे घटक लोकप्रिय झाले गेले आणि हे लोकप्रिय झाले गेले, हे औद्योगिक कालखंडानंतर गतिमान झाले गेले, लोकांचे ते गळी उतरले गेले आणि या माध्यमातून लोकप्रिय सिनेमाच्या माध्यमातून समाजाची ओळख झाली गेली. समाजाचं वास्तव्य काय आहे हे कळलं गेलं. लोक कशा प्रकारचं जीवन जगत होते, लोकांचे वेशभूषा केशभूषा कशा प्रकारची होती, भाषा कशा पद्धतीची होती याची ओळख झाल्या गेली. चित्रवाणीवरील मालिकांच्या माध्यमातून त्या कालखंडात लोकचित्र स्पष्ट झालं गेलं आणि त्या माध्यमातून लोकांची ओळख झाल्या गेली. म्हणून लोकप्रिय मालिका असतील, पॉप संगीत असेल, ह्या वेगवेगळ्या जनसंस्कृती या औद्योगिक कालखंडानंतर निर्माण झाल्या गेल्या आणि त्या लोकांनी स्वीकारल्या गेल्या, अंगीकारल्या गेल्या. तो एक लोकांच्या जीवनाचा भाग बनला गेला, अविभाज्य भाग बनला गेला आणि तो समाजाने स्वीकारला गेला. म्हणून जनसंस्कृती ही एक संस्कृतीच्या वर्गीकरणाचा एक महत्त्वाचा प्रकार सांगितला गेला आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्र, लोकप्रिय संस्कृती सांगितले गेले आहे की लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना प्रिय असणाऱ्या सांस्कृतिक घटकांचा समावेश यामध्ये होतो. की सर्वसामान्य घटक आहे, हे सर्वसामान्य घटक यामध्ये सहभागी होतात. अर्थात यामध्ये सांस्कृतिक घटकासंबंधी विशेष कौशल्य असल्याचा दावा केला जात नाही, परंतु लोकांना ते आवडतं. उदाहरणार्थ कादंबरी असेल, चांदोबा ही एक छोटी मालिका असायची, छोटे पुस्तकं असायचे, ते लोकांना आवडायचं. किंवा छोटा भीम टी व्हीवरची मालिका असायची, ती लोकप्रिय झाली गेली होती आणि टी व्हीवरच्या वेगवेगळ्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या मालिका गतिमान झाल्या गेल्या. हॅरी पॉटरची कादंबरी असेल किंवा स्टार वॉर्स असेल किंवा टायटॅनिक जहाजी संदर्भात असेल, हे लोकप्रिय झाले गेले आणि लोकांनी ते स्वीकारले गेले आणि या माध्यमातून लोकांचा तो एक जीवनाचा भाग बनला गेला आणि याचा समावेश होतो. अर्थात यामध्ये सांस्कृतिक घटकासंबंधी विशेष कौशल्याचा दावा केला जात नाही आणि या माध्यमातून लोकप्रिय संस्कृती देखील एक वर्गीकरणाचा भाग सांगितला गेला. विद्यार्थी मित्र, शेवटचा प्रकार सांगितला गेला उपसंस्कृती. उपसंस्कृती म्हणजे असे गट की ज्यामध्ये एकमेकांबरोबर अनेक गोष्टी समान असतात, पण हे गट इतर गटापासून वेगळे काढता येतात. उदाहरणार्थ विविध धार्मिक गट आपण पाहतो की या देशामध्ये अनेक धर्माचे लोक वास्तव्य करतात, पण तो अनेक धर्माचे लोक वास्तव्य करत असताना, गुण्यागोविंदाने राहत असताना, एक दुसऱ्याच्या धार्मिक मूल्यांचा आदर करत असताना, उपसंस्कृती म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विविध धार्मिक गट यांचा उल्लेख करतो, वांशिक गट आपण उल्लेख करतो, युवा गट म्हणून त्याचा उल्लेख करतो आणि या माध्यमातून समाज व्यवस्थेची मुख्य घटकाशी असणारे नाळ जोडताना त्यांचे वेगळं पण कसं आहे हे देखील दाखवून देतो आणि या माध्यमातून संस्कृतीचा विचार केला जातो. म्हणून संस्कृतीचं वर्गीकरण करत असताना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये उच्च संस्कृती, लोकसंस्कृती, जनसंस्कृती, लोकप्रिय संस्कृती आणि उपसंस्कृती या प्रकारच्या संस्कृतीची वर्गीकरणाची संकल्पना मांडून त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचं वेगळ्या प्रकारे संस्कृती वर्गीकरण कसं केलं जातं आहे, त्याचं वेगळेपण कसं जतन केलं जातं आहे याची चर्चा केली गेली आणि या माध्यमातून समाज विकासाला चालना देण्याचा प्रयत्न झाला गेला आपल्याला पाहावास मिळतो. विद्यार्थी मित्र हो, इथं संस्कृतीचे घटक सांगितले गेलेले आहेत की संस्कृती ही समाज जीवनाचा एक भाग आहे, परंतु समाज जीवनाचा भाग असताना ही संस्कृती दृश्य स्वरूपात कशी आहे ती तुम्हा आम्हाला एक सिम्बॉल म्हणून कशी दिसते या संदर्भात चर्चा करत असताना संस्कृतीचे घटक सांगितले गेले आणि त्यामध्ये नंबर 1 सांगितले गेले प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रतीके हे एक सांगितले गेले. प्रत्येक संस्कृतीमध्ये अनेक प्रतीके असतात आणि हे प्रतीके विशिष्ट गोष्टीचे निर्देशांक असतात आणि हे निर्देशांक असतात आणि बहुतांश वेळेला ही प्रतीके काही भावना व प्रतिक्रियांना उद्युक्त करतात. उदाहरणार्थ समान संस्कृती असणारी व्यक्ती एखाद्या वस्तूला किंवा हावभावाला, आवाजाला किंवा एखाद्या प्रतिमेला विशिष्ट असा अर्थ लावतात.
आज पाहिलं गेले की सध्या मोबाईलच्या जगात स्वतःला व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या भावना पोहोचविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यांच्यामार्फत बहुतांश संदेश पाठवले जातात. त्याचप्रमाणे संपूर्ण देशाचे राष्ट्राचे प्रतीक म्हणून आपल्याला भारतीय राष्ट्रध्वजाकडे बघता येतं की हा राष्ट्रध्वज आहे, हे देशाच्या एकसंघतेचे एक प्रतीक आहे, आपला राष्ट्रध्वज आहे. आणि ह्या राष्ट्रध्वज हा सर्वश्रेष्ठ आहे, ही जी भावना आहे हे तुमच्या आमच्या मनामध्ये प्रतीकाच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते. आणखीन एक उदाहरण द्यायचं झाले तर आपल्या दैनंदिन जीवनात रस्त्यावरील सिग्नल आपण पाहतो. हे सिग्नल, लाल सिग्नल दिसला की थांबायचा, हिरवा सिग्नल दिसला की चालू लागायचं किंवा रस्ता क्रॉस करायचा, ही जी प्रतीके आहेत, या प्रतीकावरून तो बाण कुठे आपल्या जायला सांगतो आहे हे आपण ओळखतो. आणि त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्याचं काम केलं जातं. तीच भूमिका या प्रतीकाच्या माध्यमातून होते. काही प्रतीके भौतिक स्वरूपाचे असतात. एका विशिष्ट सांस्कृतिक लोक समान प्रतीके वापरत असल्याने व्यक्तीमधील व गटातील आंतरक्रिया सोप्या असतात आणि या माध्यमातून या प्रतीकांची ओळख होते. उदाहरणार्थ मंदिर दिसतं, चर्च दिसतं, मस्जिद किंवा दर्गा दिसतो. सिम्बॉल जर पाहिलं गेलं तर ओमसारखं चिन्ह दिसतं, कमळासारखं चिन्ह दिसतं, एखादा पक्षी उडताना दिसतो आहे किंवा क्रॉस चिन्ह दिसतं आहे. हे वेगवेगळे प्रतीके आहेत आणि हे प्रतीके तुमच्या आमच्या मनामध्ये त्या गोष्टीच्या संदर्भात आदरभाव व्यक्त करतात. त्या प्रतीकाबद्दल एक विचार मनामध्ये निर्माण करतात आणि त्यातून आपल्याला जो अर्थबोध होतो तो अर्थबोध निश्चितच सकारात्मक असतो, चांगल्या स्वरूपाचा असतो. आणि मग आपण मंदिर दिसलं की हात जोडतो, ओम दिसलं की आपण त्याला पवित्र मानतो, कमळ म्हटलं की आपलं ते राष्ट्रीय फूल म्हणून आपण त्याकडे पाहतो. ही वेगवेगळी विचारधारा या आपल्याला इथं पाहावाशी मिळते. या माध्यमातून हा विचार गतिमान होतो. म्हणून प्रतीके हा एक संस्कृतीचं एक महत्त्वाचा विचार किंवा महत्त्वाचा घटक सांगितला गेला आपल्या इथं पाहावास मिळतो. नंबर 2 सांगितलं गेलं की भाषा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, शब्दाला समुच्चय किंवा समान अर्थ असणारे विचार म्हणजे भाषा होय. शब्दांना समुच्चय, एकत्र शब्द तयार करणं, त्याचा अर्थ असणारे, समान अर्थ असणारे जे विचार म्हणजे भाषा होय. एका विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये समान भाषा वापरली जाते आणि भाषेमध्ये विविध आवाजांचे प्रकार, शब्द, वाक्यरचना असतात व या सगळ्यांना समान असा अर्थ असतो. भाषा हे प्रामुख्याने संपर्काचे माध्यम असते. जनसमुदायामध्ये संपर्क प्रस्थापित करण्यासाठी भाषा आवश्यक असते. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश पोहोचविण्याचे काम देखील भाषाच करते. संदेश, निरोप पाठवण्याचे काम भाषाच करते. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळी भाषा वापरलेली असते. थोडक्यात भाषा हे विविध गुंतागुंतीचे क्रिया एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातूनच संस्कृतीची वृद्धी होत असते. प्राण्यांना विशिष्ट भाषा नसल्यामुळे त्यांची संस्कृती देखील विकसित होत नाही. थोडक्यात भाषा ही संस्कृती सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि सर्वात महत्त्वाच्या घटकाच्या माध्यमातून संस्कृतीची ओळख होते आणि या माध्यमातून समाज विकासाला एक दिशा दिली जाते. म्हणून विद्यार्थी मित्र हो, संस्कृतीचे घटक म्हणून ज्याप्रमाणे प्रतीके आपण म्हणून विचार केला जातो त्याचप्रमाणे भाषा देखील संस्कृतीचे एक महत्त्वाचं प्रतीक म्हणून समजलं जातं. आज आपण येथेच थांबू. उद्याच्या तासाला भाषेचे जे प्रतीक आहे, संस्कृतीचे जे प्रतीक आहे त्याची चर्चा करू.